आपल्या गावातला कुठलाही व्यक्ती साहेबांकडं आला एखादा प्रश्न घेऊन काम घेऊन तर साहेब कधीच त्या कामाला डावलत नव्हते, कोणाचा शब्द खाली पडून देत नव्हते. आजपर्यंत ज्या ज्या इच्छा अपेक्षा आपण साहेबांकडं व्यक्त केल्या त्या सगळ्या साहेबांनी पूर्ण करून दिले. 2009 मध्ये साहेब पहिल्यांदा आपल्या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी जर पाहिलं तर आपल्याकडे इथं कोणीच नव्हतं. पण आज 2026 मध्ये मी पाहतोय की मोठा परिवार आपल्या धामोरी गावामध्ये साहेबांनी स्वतःचा तयार केला. हा परिवार तयार करण्यामध्ये भरपूर साहेबांचा परिश्रम घ्यावा लागले, भरपूर कष्ट केले, रक्ताचं साहेबांनी पाणी केलं. जे जे करता येईल तो प्रयत्न साहेबांनी या 17 वर्षाच्या काळामध्ये केला. आणि आज मी पाहतो की 6 महिन्यापासून तोच परिवार माझ्या स्वतःचा परिवार म्हणून माझ्यासोबत गंभीरपणे उभा आहे. मला ताकद प्रत्येक व्यक्ती देतोय. माझ्या परिवाराला धीर देण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. आजही मला सगळ्यांचा हाच प्रयत्न वाटतो की सगळ्यांना असं वाटतं की मला साहेबांची उणीव भासून नाही द्यायची किंवा साहेब आपल्यामध्ये नाही येत असं प्रत्येकजण प्रयत्न करतोय की वाटून नाही द्यायचं. कारण की एवढी भावना आणि एवढं प्रेम या 17 वर्षाच्या काळामध्ये साहेबांचं तुमच्यावरती होतं. आणि आज प्रत्येकजण त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन मला प्रेम आणि सांभाळायचं काम करतोय. हे दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट असे वाईट दिवस कोणत्याच मुलावर परिवारावर यावा नाही. कारण की आयुष्यामध्ये वाईटात वाईट काय होऊ शकतं साहेब नाही, आणि तेच आज मी भोगतोय. पण या दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी मला जो आधार दिलाय तो मात्र मी कधीच माझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकणार नाही. कारण की तुम्ही सर्वांनी या दिवसामध्ये मला जी ताकद माझ्या पाठीमागे उभा केली त्यामुळेच आज मी एक पाऊल पुढे चलतोय, उचलू शकतोय. धामोरीवरती जसं साहेबांचं प्रेम होतं, भविष्याच्या वाटचालीमध्ये माझ्याकडून पण हाच प्रयत्न राहील की त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आपल्या गावात प्रेम घ्यावं.